औरंगजेब कबर नवं बॅरिकेटिंग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून खबरदारी. खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये सुरक्षा सुद्धा वाढवली. औरंगजेबाची कबर खोदण्याआधी आपण केलेल्या पापाची कबर खोदावी. हिंदुत्ववादी संघटनांवरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून राज्याला अस्थिर करण्याचं काम सुरू असल्याचाही हल्लाबोल. चुलीऐवजी घरं पेटतील असं कृत्य सरकारने करू नये. कबरीवरील राजकारणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची टीका. सरकारमधील मंत्री समाजात दुही निर्माण करतायत. हा देशद्रोह राष्ट्रद्रोह नाही का? जाधव यांचा सवाल. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक. शिवजयंतीच्या मुहूर्तावरती औरंगजेबाची कबर हटाव मोहीम. औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती. विहिंपचा इशारा. सीएसएमटीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवरायांचा मेघडंबरी पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आंदोलनाला सुरुवात. भिवंडीतील मराडेपाडा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा उभारण्यात येणार. शिवचरित्राचा प्रभाव असल्यामुळे नैराश्य आपल्याला स्पर्शही करत नाही. राज ठाकरेंनी शिवजयंतीनिमित्त जागवले शिवरायांचे विचार. प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी शिवचरित्राचं पारायण करावं. राज ठाकरेंचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे 395वी जयंती नागपुरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी. नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी. भिवंडीच्या पद्मनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिचित्रांचं अनावरण. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुलेंच्या हस्ते अनावरण संपन्न. चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आदित्य ठाकरेंकडून मानवंदना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक ढोलवादन, गोंधळी आणि विशेष रोषणाई. बुलढाण्याच्या संग्रामपूर शहरातील मुख्य चौकामध्ये नगरपंचायतीने तयार केलेल्या शेतकरी स्मारकावरती अज्ञातांनी रातोरात शिवरायांचा पुतळा बसवला. त्यामुळे संग्रामपुरामध्ये तणावाचं वातावरण. पोलीस प्रशासन पुतळा हटवण्याच्या तयारीत. गावकऱ्यांचा मात्र विरोध. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवावरून अमोल खताळ आणि सत्यजित तांबे आमने सामने. आकर्षक देखावे उभारत दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावरती आज सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला पुन्हा अंतरिम जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरण. मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांकडून अटक. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरनं बनसोडेला दोरी आणि वायरने केली होती मारहाण. धनगर आरक्षणासाठी राज्य शासनाची शिफारसच नाही. केंद्रीय मंत्र्यांचे खासदार विशाल पाटील यांना लेखी उत्तर. त्यानंतर राज्यातील महायुतीच्या सरकारने धनगर आरक्षणाबाबतची तातडीने शिफारस करावी. खासदार विशाल पाटील यांचं आवाहन. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी, तर भाजपसोबतच 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची शक्यता. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावं जाहीर करणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता. झीशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी किरण पांडव यांना संधी देण्याची मागणी. ओबीसी चेहरा आणि शिंदेचे निकटवर्ती असल्यामुळे पांडव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. भाजपचे विधान परिषदेचे 3ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून उमेदवारांची नावं जाहीर. तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. संदीप जोशींची विधान परिषदेवरती जाण्याची घोषणा झाल्यानंतर प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या निमित्ताने शिक्षकाचा आवाज सभागृहात असणार. जोशींची माहिती.
1.5 वर्षांचा कालावधी मिळाला असला तरी भरपूर काम करणार. दादाराव केचेंची विधान परिषदेवरती उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया. शहांनी दिलेला शब्द पाळला, संधी दिली त्याबाबत केचेंनी व्यक्त केले आभार. देवेंद्र फडणवीसांनी छोट्या कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी देऊन सामान्यांचा सत्कार केला. संजय केनेकर यांचं वक्तव्य. कामाची पोचपावती मिळाल्याचीही व्यक्त केली भावना. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू. विरोधकांनी अर्थसंकल्पावरती केलेल्या आरोपांना अजित पवार उत्तर देणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. दुपारी विधान भवनामध्ये पार पडणार बैठक. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय होणार का याकडे लक्ष. भाजपकडून आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित असणार. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर. विविध विकास कामांचा घेणार आढावा. यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित असतील. महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंदसिंग मेवाड यांचं निधन. वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास. बऱ्याच काळापासून अरविंदसिंग होते आजारी. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा गावामध्ये तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांकडून एकाला बेदम मारहाण. सावंतांच्या 14 ते 15 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण यांचा आरोप. याआधीही खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा चव्हाण यांचा आरोप. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा इंग्लंडमध्येही निषेध. आरोपींच्या फोटोची होळी करत भारतीय महिलेने न्याय मागितला. पंजाबच्या मोगामध्ये अज्ञातांकडून शिवसेना जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या. एकनाथ शिंदेंकडून घटनेचा निषेध. आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी. अलीकडे घोषणा केल्यावरती त्या पूर्ण करायच्या असतातच असं नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला बसणार कात्री. गुहागर नगरपंचायतीकडनं पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडनं प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव. 15 ते 80 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क. नॅशनल पार्कमध्ये एंट्री महागली. तिकीट दरामध्ये 10% वाढ. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावरती ही दरवाढ मोठी असल्याची माहिती. नागपूर जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकला. प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून 31 मार्चपर्यंत निधी खर्च करणं अशक्य. त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता. कोकणातील 22 एसटी स्थानकात लागणार सीसीटीव्ही. एसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. MMR मधल्या मेट्रो प्रकल्पाला आता युकेच्या क्रॉस रेलचंही बळ मिळणार. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा इत्यादी कामांसाठी क्रॉस रेलची मदत होणार. KEMमध्ये हेलिकॉप्टरमधनं आणणार अवयव. आयुष्यमान टॉवरवरती हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी. अंधेरीच्या पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम वेगाने सुरू. मे महिन्यामध्ये गोखले पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचीही शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सहकारी संस्थेच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी. विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती. त्यामुळे विदर्भामध्ये आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार. तर बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. नागपुरातला उष्णतेचा पारा वाढला. काल नागपूरच्या तापमानामध्ये 40 अंश सेल्सिअसची नोंद. सरासरीपेक्षा 5 अंश अधिक तापमानाची नोंद. भंडाऱ्यामध्ये पाण्याअभावी भाताचं पीक करपलं. पाणी सोडण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे आक्रमक. पडोळेंनी बांधावरती पोहोचून भात पिकांची पाहणी केली. साताऱ्याच्या म्हसवडमध्येही पाणीवाढी. पाण्याच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण. वाशिम जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच सर्व धरणांची तळ गाठण्याला सुरुवात. 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्पात फक्त 29% जलसाठा शिल्लक. कळवा, मुंब्रा आणि दिव्यामध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. सोमवारी रात्रीपासून मंगळवार रात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद.
जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तातडीची दुरुस्ती. नंदुरबारमध्ये वारंवार नादुरुस्त होणाऱ्या रुग्णवाहिकांमुळे आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांचे हाल. 108 सेवेतील रुग्णवाहिकांच्या तांत्रिक अडचणींमध्ये वाढ. कोकणात शिमग्यानिमित्त राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने पालखी महोत्सवाचं आयोजन. 8 गावच्या पालख्या यामध्ये सहभागी. 1 टिपरी खेळे ते गोमूचा नाच यावेळी सादर. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 10 किलो 923 ग्रॅम सोनं जप्त झालं. सोनं तस्करीत विमानतळावरील कर्मचाऱ्याचाच हात असल्याचं समोर. 2,27 लाखांची सोन्याच्या पावडरीची कॅप्सूल जप्त करण्यात आली आहे. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन करून पंतप्रधान मोदींची मुलाखत. गोध्रा हत्याकांडामध्ये तत्कालीन केंद्र सरकारने अडकवण्याचा प्रयत्न केला, मोदींचा दावा. भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी शत्रुत्व आणि विश्वासघाताचा सामना करावा लागला. अमेरिकन पॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानबाबत मोठं विधान. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मुस्लिम संघटनांचं आज जंतर मंतरवरती आंदोलन. सकाळी आंदोलनाला सुरुवात होणार. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस. क्रिस्टोफर लक्सन आज पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा करणार. नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार. सोशल मीडियावरती अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्याची कपडे काढून धिंड काढू. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक. रेड्डी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या अपमानास्पद पोस्टमुळे आक्रमकता दाखवली. राम मंदिर ट्रस्टने 5 वर्षात भरला 400 कोटींचा कर. ट्रस्टचे सचिव चंपराय यांनी माध्यमांना माहिती दिली. महाकुंभ दरम्यान 1.26 कोटी भाविकांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.